निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान आणिक साधन आढळेना आढळेना आणिक साधन आढळेना आढळेना निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान भक्ती ज्ञान घडे वैराग्य आतुडे भक्ती ज्ञान घडे वैराग्य आतुडे भावार्थ सापडे निरूपणे भावार्थ सापडे निरूपणे निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान शांती क्षमा दया नैराश्यता मनी शांती क्षमा दया नैराश्यता मनी अवस्था उन्मनी निरूपणे निरूपणे निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान भ्रांतीचा संदेह तुटे कसरा भ्रांतीचा संदेह तुटे कसरा दास म्हणे करा निरूपण निरूपण दास म्हणे करा निरूपण निरूपण निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान आणिक साधन आढळेना आढळेना निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान बघा, समर्थांनी दासबोधाचं वर्णन करताना म्हणलंय ना, मुख्य ते हरिकथा निरूपण मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्व विषय. तर हरिकथा निरूपण म्हणजे कथा आणि जे भागवत रामायणमध्ये जे आपण बघतो इतिहास ते, आणि निरूपण म्हणजे त्या पाठीमागचा सिद्धांत अद्वैत वेदांत. तर समर्थ म्हणतात की या अद्वैत वेदांत जे ज्ञानाने जे समाधान मिळतं, ज्ञानाने जी माझ्या मनातली भ्रांती संदेह एक तुटते, ती दुसऱ्या कशानेही तुटत नाही. म्हणून कारण आजचा विषय आहे ना, हा पूर्ण अद्वैत वेदांताचा विषय आहे. तुमच्या डोक्याला ताप होणार आहे, पण आता समर्थांनी सांगून ठेवलंय, दास म्हणे करा निरूपण. तर आता आपल्याला केलं पाहिजे निरूपण. तर आता आपण या समासातल्या पुढच्या गेल्या वेळी आपण आपल्या 3च ओव्या बघून झाल्या. गेल्या वेळेस समासात सुरू केले. यावेळी किती गाडी पुढे जाते बघूया. जाऊ हळूहळू, आपल्याला काही घाई नाही. पण आधी प्रार्थना म्हणूया.
ओम. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. बर, आता या शाश्वत निरूपणामध्ये अनन्यता किंवा आत्मशरणागती हा विषय आता पुन्हा आलेला आहे. पण या समासामध्ये स्वामीजींनी अगदी थोडक्यात तो सांगितला आहे. त्याची फोड आपण गेल्या वेळे बघितली. आणि या पूर्वसंगतीच्या ज्या ओव्या आहेत, पूर्वविषयाशी संगत, पूर्वविषयाशी म्हणजे दासबोधामध्ये आतापर्यंत येऊन गेलेलं जे सगळं निरूपण आहे अद्वैत वेदांताशी संगत जोडली. मग आता असं एक म्हणतात की साधकाला, जो सिरियस साधक आहे, त्याचे जे प्रश्नाचं जर तुम्ही कॅटेगरायझेशन केलं, कॅटेगरी केली, तर फक्त म्हणे 3च प्रकारचे प्रश्न असतात. अरे, आम्हाला तर पुष्कळ प्रकारचे प्रश्न आहेत, मग ते 3च प्रकारचे प्रश्न कसे काय झाले? तर ते म्हणले नाही, प्रश्न 3च प्रकारचे. एक म्हणजे जीव कोण, दुसरं हे जगत कोण, आणि आम्हाला दोघांना कोणी निर्माण केलं? ईश्वर. तर जीव, जगत आणि ईश्वर, एवढेच आपले 3 असतात प्रश्न. तर त्याला समर्थांनी स्थूल सूक्ष्म विस्तार ह्या वेदांताच्या पूर्ण गाभ्याला अनुसरून उत्तर दिले. आणि त्यानंतर पुन्हा हा मला असं वाटतं की सगळ्याच दासबोधाची समरी अद्वैत वेदांताची ह्या समासात आहे. कारण आपल्या साधनेचा क्रमविकास, प्रगती म्हणा, किंवा आपली साधना अगदी सूक्ष्म व सगुण ते निर्गुण हा प्रवास त्यांनी या 13 ते 22 ओव्यात सांगितलाय. आणि मग शेवटी या ज्ञानाचं फळ, प्रत्येक गोष्टीला फलं पाहिजे की नाही, तर संतांना निर्भयत्व कसं येतं हे सांगणाऱ्या ओव्या आहेत. आणि नंतर पुढच्या समासाचं या अद्वैत वेदांतामध्ये माया काय ते सांगितल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तर हे पुढच्या समासाची प्रस्तावना, निर्गुण साधनेचे रहस्य, या याच्यात सांगितलं आहे. तर हे इतकं का महत्वाचं आहे बघा. एक अत्यंत उच्च दर्जाचे साधक आहेत, त्यांचा मला 2-4 आठवड्यापूर्वी फोन आला, आजही आला. त्यांचं काय म्हणणं, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, याच्यावर मी कसा अभ्यास करू, किंवा अजून माझी ती धारणा होत नाही आहे. तर मला जे समजलं तसं मी त्यांना उत्तर दिलं. म्हटलं, हे जे अहम ब्रह्मास्मी, जे उपनिषदामध्ये महावाक्य असं त्याची आपण गणना करतो, त्याचा जप नसतो करायचा. त्याचा जप नाही बोलिला, समर्थांनी दासबोधात सांगितलंय. म्हटलं, हे अहम ब्रह्मास्मी हे साधना फळ आहे, हे साधनेचं फळ आहे. ती माझी वृत्ती तशी व्हायला पाहिजे साधनेची. माझ्या साधनेनंतर माझा तो अनुभव व्हायला पाहिजे. तो अनुभवाचा जप नाही करायचा, अनुभव होईल आपण जप केला. आपण आपली समर्थांनी जे सांगितले आहे, आपण मग म्हणे साधना करायची म्हणजे, त्यांना मी काय म्हटलं बोलताना, आपल्याला पेलेल अशी साधना आपण करायची. कारण सध्या काही आपली ब्रह्मचिंतन करण्या एवढी आपली काही साधना सूक्ष्म नाही. तर म्हणले, मला पेलण्यापुरती म्हणजे काय,
सांगितलं. तर म्हटलं आपण जिथे आहोत तिथे साधना करायची. असं काही वेगळं नवीन तयार करायचं नाही बरं का. स्वतःची काही वेगळी कल्पना नाही करून घ्यायची. आपल्याला साधनाचं फळ कुठे पाहिजे? आता मी संसारात आहे, तर मला संसारातच फळ पाहिजे ना. दुसरीकडे बघून काय त्याचं करणार? तर मग आपण जिथे आहोत तोच त्याला म्हटलं क्रमविकास, सगुण ते निर्गुण. तर ते आता आपण उभ्या बघूया. तर या प्रस्तावनेच्या 3 ओव्या आपण गेल्या वेळी बघितल्या. त्याच्यावर आपण पिंडाचे पाहिले कौतुक, आणि पिंड म्हणजे मी हा थोडक्यात आपण भाग आता गेल्या वेळी आपण खूप डिटेलमध्ये बघितला. त्याचा विस्तारही आपण गेल्या वेळी बघितला. मी किंवा अहम म्हणजे आता शरीराच्या दृष्टीनं मी बसलोय, मनाच्या दृष्टीनं मी आनंद सुख भावना मान अपमान मला आहेत, आणि बुद्धीनं हे मला समजत आहे. आणि हे सगळं माझं प्रासंगिक तादात्म्यता आहे, कारण प्रसंगत्वे आहे. हं. पण ह्या कारण प्रसंगाव्यतिरिक्त मला अस्तित्व आहे का? तर समर्थ सांगतात, माझं सगळं अस्तित्व या प्रासंगिक तादात्म्य व्यतिरिक्त जो आधार आहे, त्या आधार हे खरं माझं अस्तित्व आहे. हे आपण गेल्या वेळी बघितलं. आणि त्यालाच ते आज जाणीव म्हणणार आहेत. ब्रह्म हे सुद्धा मला प्रथम जाणीव, माझ्या जाणीवेच्या प्रकाशात येतं, म्हणजे अत्यंत सूक्ष्म शुद्ध जाणीव. असं सुद्धा या अर्थाने सुद्धा समर्थांनी ब्रह्म हा शब्द वापरला आहे. तर जाणीवेचं काय महत्व आहे? की ज्या जाणीवेनं मी आहे, त्याच जाणीवेने हे सर्वांना विश्व तयार झालेलं आहे. या दृष्टीनं दोघांमध्ये एकात्मता आहे. आणि प्रसंग येतील जातील, मी माझं शुद्ध स्वरूप ते मी विसरता कामा नये. आणि माझं जे स्वरूप ज्ञान आहे, माझ्याबद्दलचे ज्ञान आहे, ते मी जाणून घेण्याचा माझ्या दृष्टीनं जेवढं जमेल तेवढा प्रयत्न केला पाहिजे. मग ह्या दृष्टीनं हे पिंडाचं कौतुक म्हणजे शरीराचं कौतुक म्हणजे वैराग्य येण्याच्या दृष्टीने हा आत्म अनात्म, स्वरूप आणि प्रासंगिक तादात्म्यता, टेम्पररी आयडेंटिटी आणि रिअल आयडेंटिटी. बघा, तुम्हाला आठवत असेल गेल्या वेळी आपण उदाहरण बघितलं होतं की एखादा समजा खूप प्रसिद्ध नट आहे, तरी अनेक नाटकातनं भूमिका केल्या आहेत. एखाद्या नाटकात एक नाटकात किंवा सिनेमात त्याच्या 3-4 भूमिका आहेत, डबल ट्रिपल रोल आहे. मग आपण जर त्याला त्यातलीच एक ते नाटकातलं तीच एक भूमिका त्याची खरी धरून चाललो, की हा म्हणजे हाच खलनायक आहे किंवा अमुक आहे, तर त्या मनुष्याची, त्या व्यक्तीची खरी ओळख झाली का आपली? नाही. तर हे नाटकातली त्याची भूमिका ही प्रासंगिक ओळख आहे. आणि खरा मनुष्य, खरा आपण वेगळे आहोत. आता समजा आपण, तुम्ही सगळ्यांनी कल्पना करा की आपण कुठल्या नाटकात एखादी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या नाटकामध्ये आपल्यावर अनेक दुःखद प्रसंग येतात, ते आपण खूप चांगले वटवले आणि आपल्याला त्याबद्दल खूप पैसे पण मिळाले. आणि कोणी म्हणलं, अरे तू तर तुला ओळखतो मी, तू त्या नाटकात गरीब होतास, तू तुरुंगात गेलास, अमुक झालं तमुक झालं. तर आपण काय म्हणू? तू म्हणतोस ते खोटं नाही, पण ती माझी मर्यादित ओळख आहे. मी खरा तू नाही. मी खरं वेगळं आहे. माझ्या खऱ्या आवडीनिवडी दुसऱ्या आहेत. आपण म्हणू की नाही असं? त्याच अर्थाने हा आत्मा अनात्म विवेक आहे. त्याचा एक जीवनात उमजलेला प्रत्यंतर आपण आज बघणार आहोत. आणि त्या बाईंनी जेव्हा मला हे सांगितलं, मला अगदी मनोमन पटलं की समर्थांचा उपदेश, आत्ता मी ब्रह्म आहे असा कदाचित अनुभव मला येणार नाही, पण ह्या उपदेशाने निर्भयत्व जे ज्ञान फल सांगणार आहेत, ते या ज्ञानाच्या उपासनेच्या मार्गात लागल्यावर आपल्याला लगेच मिळायला सुरुवात होते. ठीक आहे, ती उभी येऊ दे, मग आपण बघू. काय हे पिंड पिंड आणि ब्रह्मांडाच्या कौतुकानंतर आत्मा आत्म्या असं अनन्यता बोलली, ती विवेके प्रत्यय आली. मग विवेके प्रत्यय आली म्हणजे काय, ते आपण बघूया. की असं आहे की माझी मनात जे जे काही विचार येतील, तर मला ती आत्म अनात्म ह्या दृष्टीनं माझे ते सगळे विचार चालले पाहिजे, त्याची गोडी वाटली पाहिजे, त्या दृष्टीनं विचार करण्याची. की का सारखं त्या आत्म अनात्म विवेकामध्ये, त्यांनी सार असार विवेकामध्ये आपण घडलो गेलं पाहिजे. याचं एक गमतीचं उदाहरण तुम्हाला सांगतो की हे संत असतात ना,
ते आत्मा अनात्म विवेक सूक्ष्म दृष्टी असते. दोन उदाहरणं सांगतो, गोष्टीत गोष्ट सांगतो. एका संतांच्या आश्रमात गेलो होतो. तिथे पुष्कळ मोठा आश्रम आहे. तिथेही वेदांत अध्ययन चालतं त्यांच्या आश्रमामध्ये. तर खूप त्यांचं मंदिर आहे तिथे. तिथे अ, काय म्हणतात ते, भोजन वगैरे सगळं येणाऱ्यांना मिळतं. तर त्या संतांना आम्ही भेटल्यावर त्यांना संतांना म्हटलं, म्हणजे तुमचा हा आश्रम जो आहे तो किती छान आहे, की किती सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं काम होतं तिथे. तिथे काय त्यांच्या आश्रमात तयार होणारे पदार्थ विकतात, त्यांच्या जडीबुटी आपण ज्याला म्हणतो आयुर्वेदिक औषधं विकतात. खूप असे सगळे सेवक तिथे आहेत. बटू वेदांत अध्ययन करतात. असे पुष्कळ त्यांच्या ह्याच्यात आहे. म्हटलं तुमचे किती छान काम तुमच्या इथे आहे. तर ते काय गोशाळा होती. म्हटलं किती खूप छान काम करतात. तर त्यांची संतांची भूमिका कशी सूक्ष्म असते, किंवा ते आपल्याला जे त्याच्या खोल कशी असते ते सांगण्यासाठी सांगतोय. तर ते संत काय म्हणले, हे म्हणजे जे तुम्हाला दिसतंय ना, हे काय आश्रमाचं, हे काय म्हणे माझं खरं काम नाही, ह्याच्याबद्दल काही म्हणे मला विशेष वाटत नाही, हे काय माझं हे हे काही खरी अचिव्हमेंट नाही. तर म्हटलं अरे, यांचं आयुर्वेदिक औषधालय आहे, गोशाळा आहे, शाळेतल्या शाळा आहे त्यांची, एवढं सगळं म्हणे हे नाही, मग त्यांची काय विशेषता आहे? मग त्यांना विचारलं, मग तुम्ही तुम्ही काय मानता, काय तुमची विशेषता आहे? ते म्हणले, इथे जे लोक सेवा करतात, इथे जे जी राहणारे लोक आहेत, त्यांचे ज्या भावनेनं सेवा करतात, तर त्यांच्या मनात सारखं भगवंताची हे मी काम देवासाठी करतोय, हे म्हणे खरं आश्रमाचं कार्य आहे. गोशाळा चालवणं आणि गोबर गॅस तयार करणं हे काय म्हणे आश्रमाचं काम नाहीये. आहा, मला ते एक वेगळं डायमेन्शन वाटलं, की आम्हाला वाटलं अरे वा किती छान यांची डिस्पेन्सरी आहे, असं आहे तसं आहे. पण ते संत स्वतः काय मानत होते, आणि हे काही डिस्पेन्सरी चालवणं हे काही म्हणे आमचं खरं काम नाही. ते म्हणे ते रोगी येतात, त्यांना औषध आम्हाला जसं समजतं तसं आम्ही देतो, ठीक आहे. पण म्हणे ते औषध देताना हे साधक लोक काय भावनेनं औषध देतात, त्यांच्या मनात देव त्यांना आठवतो का नाही, हे खरं आश्रमाचं कार्य आहे. अरे बापरे. तर हे सगळं मनात त्या संतांसारखं आपल्या मनात घोळण्यासाठी आपल्या लेवलचं एक उदाहरण देतो. खरं आता संतांचं उदाहरण सांगितल्यानंतर आपल्या लेवलचं उदाहरण द्यायची खरंच जरूर नाही आहे. पण पण तुम्हाला म्हटलं मी दोन गोष्टी सांगतो, तर सांगतो मला तुम्हाला, की आपल्याला सगळीकडे काय दिसतं त्याचा संदर्भ येणार आहे आज. मला गोडी कसली आहे, मला फक्त व्यवहाराची गोडी. किंवा आपण म्हणतो ना, आपण बसलेले आता नसू, पण आपण हा मनुष्य ना, हा मनी माइंडेड आहे, किंवा हा पॉवर, पण पॉवर जिथे पॉवर तिथे जाणार आहे. तर असे एक शेअर बाजारातले अत्यंत निष्णात असे त्यांच्याबरोबर भारतात असताना ते म्हणले, काय म्हणे तू अ, जातोस इकडे, बघ म्हणे, चल मी तुला एक छान सिनेमा, एक म्हटलं नाही मला एक सिनेमा नाही आवडत. नाही म्हणे, एक तो प्रायोगिक सिनेमा आहे, म्हणून ते मला एक त्या काळी एक सामना चित्रपट आला होता खूप पूर्वी, मी कदाचित पाहिला असेल तो. तर तो सिनेमा बघायला मला ते घेऊन गेले तिथे. आणि मग त्यात त्यात अनेक सीन असतातच. तर त्या समजा सिनेमामध्ये ते ते शेअर मार्केटचे होते. त्या समजा सिनेमामध्ये कुठल्या स्त्रीने काय अमुक साडी घातली असेल, ते म्हणले अरे, ही रिलायन्सची साडी, रिलायन्स कंपनीचे शेअर असे आहेत. त्या हिरोनी समजा टूथब्रशनी ब्रश केला, ते म्हणणार अरे कोलगेट आहेत ना, कोलगेट कंपनीचे बोनस शेअर येणार आहेत. त्यांना म्हटलं ते थांबा, मला जर सिनेमा तर बघू द्या मला. पण त्यांची नजर त्या सिनेमामध्ये, तो कुठल्या गाडीत बसला, ते अँबॅसेडर गाडीचे भाव कमी झाले जास्त झाले, ते ते सगळं तेच सांगत होते. म्हटलं अहो ते तुमची, कारण का त्यांच्या नजरेला ते दिसत होतं. की सगळं सगळं ते पैशाचे व्यवहारच दिसत होते. तर तसं आपलं न हो, बघा हे स्थूल दृष्टी झाली. हे उदाहरण खूप छान नाही आहे, तुम्ही विसरून जा. पण पण संतांची सूक्ष्म नजर, हे विवर विवरो गोडी मी घेतली पाहिजे, की सारखं सत्य असत्य, सार सार मी विवेक घेतला पाहिजे, आत्मानात्म विवेक केला पाहिजे, सार असार विचार माझ्या मनात सारखा घोळला पाहिजे.
पण असं आहे, आपलं सगळं लक्ष व्यवहारात असतं की नाही. मग त्या व्यवहाराचा मूळ उद्देश काय असतो? मला याच्यात काय मिळेल? मला याच्यात काय मिळेल? तर आता असं आहे, याचं कारण काय बरं? तर सध्या त्याचं कारण असं आहे, माझ्या वृत्ती गुणांशी एकरूप झाल्या आहे. गुण, त्या गुण, हे गुण कुठून उत्पन्न झाले ते संत सूक्ष्म दृष्टीनं सांगणार आहेत. पण आपण कुठे आहोत ते बघण्यासाठी मी हा मुद्दा मांडतोय, की माझ्या वृत्ती गुणांशी एकरूप झाली आहे. का? तर अमुक, मग मी काय उपाय करावा? अमुक कार्यात उठणाऱ्या वृत्ती गुरूंच्या उपदेशाला संमत आहेत का? शास्त्र विचारांना संमत आहेत का? माझ्या साधनेशी त्यांचा संबंध आहे का? ते उपयोगी आहेत का माझ्या साधनेमध्ये? असा विचार मी करावा. नसतील तर त्या वृत्ती मी त्यांच्या नादी लागता नाही कामा. म्हणजेच काय, ह्या माझ्या उठणाऱ्या वृत्तींना वळण लावून उपासना करणं, शास्त्र गुरु ह्यांच्यामध्ये गुंतून ती शिस्त लावणं, म्हणजे ही साधना आहे. त्यासाठी हे निरूपण आहे की अरे, हे माझ्या हिताचं नाही आहे, हे मला समजलं पाहिजे. आणि हे साधना आणि व्यवहार यांची सांगड कशी घालावी याची सुरुवात 11व्या दशकापासून हा विषय सुरू झाला. त्या विषयातल्या ह्या ओव्या आपण गेल्या वेळी बघितल्या. त्याच्यावर काही प्रश्न आहेत की गुणातीत, आपण म्हणलं ना, सध्या माझ्या वृत्ती गुणांमध्ये अडकले, त्यांना गुणातीत करायचं आहे आपल्याला. मग हे गुणातीत कोणी केलं? संतांनी केलं, पण जोर जबरदस्तीने नाही, विवेकाने केलं. ही विवेकाने समजून सांगितलं. हे विवेक म्हणजे ज्याला आपण आधी आंतरिक परिवर्तन म्हणतो, जाणीवपूर्वक आंतरिक परिवर्तन, की हे माझ्या हिताचं नाहीये, ते केलं. आणि निजिध्यासे साक्षात्कार, जे काय श्रवणापरी श्रवण करायचं, मनन करायचं, आणि मननाने सगळ्या शंका संशयाचं निराकरण करत मी त्याच्यावरती चिंतन करायचं, निजध्यासे. आणि मग काय होईल? मला साक्षात्कार होईल की निस्संग वस्तू आहे, ही खरं जगाचं कारण, माझं कारण ही निस्संग वस्तू आहे. पण सध्या साक्षात्काराची माझी समजूत चुकीची आहे असं नाही, पण मर्यादित आहे. ती काही खरी ओळख नाही. हे कसं, त्याचं साक्षात्काराचं लोकांना इतकं अट्रॅक्शन असतं. बघा, मला आठवण झाली, खूप पूर्वी, जवळजवळ 88-89 साली स्वामी तेजोमानंद इथे रॉचेस्टरमध्ये आले होते. आणि मग त्यांना भेटायला अ, आम्ही गेलो होतो. तर तो, आम्ही स्टुडंट होतो तेव्हा, अजून तिथे सर्रास मॉटेलमध्ये जाणं, उबर वगैरे तेव्हा काही एवढं विशेष नव्हतं. तर आम्ही कोणाकडे तरी राहिलो होतो. गुरुजींनी सांगितलं असे येणार आहेत, ते राहा त्यांच्याकडे. मग त्यांच्याचकडे संध्याकाळी निरूपणानंतर त्यांच्याकडे राहिलो. तर त्यांचं काय ग्रोसरीचं दुकान होतं. आणि त्यांच्याचकडे गुरुजींचा सकाळी ब्रेकफास्ट होता, भिक्षा. तर म्हणले, उद्या माझा भाऊ येणार आहे बरं का. त्यांचे भाऊ डॉक्टर होते, ज्यांच्याकडे आम्ही राहिलो होतो त्यांचे भाऊ डॉक्टर होते. पण म्हणजे त्यांना काही जास्ती इंटरेस्ट नाही आहे याच्यामध्ये. म्हटलं, बरं ठीक आहे म्हटलं. ठीक म्हणे. तर म्हणले, त्यांना काही तुम्ही जास्ती, मला सांगत होते, त्यांना काही तुम्ही जास्ती प्रश्न विचारू नका त्या भावांना. म्हटलं, हो, गुरुजी येणार आहे, त्यांचं ऐकायचं, मी गप्प बसतो म्हटलं. तर मी बसलो होतो गुरुजींची वाट बघत. ते गुरुजींच्या आधी ते डॉक्टर आले आणि मग गुरुजी आले. तर बसलो होतो, तर गुरुजींना त्यांनी पहिलाच प्रश्न केला, मग काय तुम्ही गुरुजी आहात, स्वामी आहात, मग काय तुम्हाला साक्षात्कार वगैरे काही? आता पहिल्यांदाच त्यांनी गुरुजींना असा प्रश्न विचारल्यावरती, आता तुमच्यापैकी अनेकांना गुरुजींचा परिचय आहे, गुरुजींची ओळख झाली आहे, आता काय म्हणतील ते? ते म्हणतील, नाही नाही म्हणे, साक्षात्कार काही नाही. मग म्हणे, चमत्कार वगैरे? आता आपण हसतोय, पण तिथे मला म्हणले, नाही म्हणे, चमत्कार नाही. मग म्हणले, तर गुरुजी, तर अर्थात गुरुजीच आहेत, ते शांत होते. ते म्हणले, आमचा साक्षात्कार नाही, चमत्कार नाही, आमचा फक्त नमस्कार आहे. ते ते
डॉक्टर काय आता समजले असतील ते समजले असतील. मग ते दुसऱ्या दिवशी नाही आले ते. तर ते त्यांच्या भावानं विचारलं, तुमचे भाऊ नाही आले का? काय म्हणले ते? ते म्हणले फार बोरिंग स्वामी आहेत म्हणले. तर असं आहे. आता ते त्याला मी चुकीचं म्हणत नाही, त्यांच्यावर टीका म्हणून नाही सांगत. आपण सगळेच या अवस्थेतनं गेलो असणार बरं का. पण सध्या ही माझी साक्षात्काराची समजूत मर्यादित आहे. ती ती होता साक्षात्कार होत नाही असं कसं होत, पण ती माझी समजूत मर्यादित आहे. तेच फक्त खरं नाही असं समर्थांना सांगायचंय. त्या ह्याचं उदाहरण देण्यासाठी हा आपण बघा भीमदशकातला सिद्धांत की निजध्यासे साक्षात्कारे निस्संग वस्तू, हे सिद्धांत झाला. आता शिकवण काय सांगितली चत्वार देव निरूपणामध्ये, या ओव्या आता आपण या आधी बघितल्याच आहेत. नुकता 11वा अध्यास आहे. प्रकृती सारिखे चालावे परंतु अंतरी शाश्वत व्हावे. बघा त्यांना स्वामीजींनी काय सांगितलं, त्यांना काही सांगितलं नाही. अरे काय साक्षात्काराच्या मागे लागता अमुक तमुक काही बोलले नाही. त्यांना फक्त म्हणले आमचा साक्षात्कार नाही, चमत्कार नाही, आमचा फक्त नमस्कार आहे. आणि हे अंतरी शाश्वत ओळखावे परंतु सत्य होऊनी वर्तावे लोकांऐसे. हम्म. तर हे सत्य होऊनी वर्तावे लोकांनाहीसे म्हणजे काय, आम्ही कसं वर्तन करायचं, तर त्याचा आधार घेण्यासाठी आपण ज्ञान दशकात त्याचा आधार घेण्यासाठी आपण ज्ञान दशकात जाऊ. तिथे बघा आपल्याला समर्थांनी तेव्हा काय सांगितलं की निर्गुण असं निर्गुण केले म्हणजे पहिली गोष्ट निर्गुण असं निर्गुण केले म्हणजे काय, तर असं निर्गुण शब्द ना याची सुद्धा आपण एक गुणात्मक एक संज्ञा मनात बनवतो बरं का. की निर्गुण म्हणजे ज्याला आकार नाही, असं काहीतरी ओबडधोबड आकार बनवतो मनाशी, म्हणजे त्याची सुद्धा काही एक संकल्पना बनवतो. मग सार्थक व्हावे असं म्हटलं तर मग सार्थक व्हावं म्हणजे पण त्याची एक माझी काहीतरी एक कल्पना असते. आणि तर ते म्हणले मला ह्याला उपमा देता येत नाही तुम्हाला, फक्त त्याचं असं आहे म्हणे, बहुता दिसा भेटले आपणासी आपण. बघा आपला कोणी आता मित्र खूप दिवसांनी भेटला तर कसं वाटेल, तर म्हणे ते किती अगदी जिवलग मित्र भेटलं तर कसं वाटेल, तसं म्हणे आपलं आपल्याच्यात ह्याच्यावर तर समर्थांनीचा दृष्टांत दिला आहे. त्याच्यावर आपण चिंतन करणं जरूर आहे की शाश्वत किंवा ज्याला सत्य म्हणले किंवा इथे निर्गुण म्हणले ते काय आहे, तर म्हणले तुम्ही तुम्ही तुम्हाला ओळखता का, कसे ओळखता, गुणातीत. आपण काय सांगू, माझ्या सवयी अशा आहेत, माझे गुण असे आहेत, असं आपण वर्णन करू की नाही. पण ते आपण मगाशीच बघितलं, ते कारण प्रसंगातले आहेत. मी शिक्षक आहे, जे काही आपण सांगू. पण ह्याच्या पलीकडे ते म्हणजे बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. कसं, तर ह्याच्यामध्ये हे अनेक दर्शनांचं सार आहे. अंश अंशी सार म्हणा किंवा भगवंत विराट आहे त्याचा मी एक अंश आहे, ह्या दृष्टीनं आपणासी आपण. ते एकांशी बोलत होतो बरेच दिवस झाले, तर त्यांना काय झालं, आपलं बघा आपण जिथे आहोत तिथे आपली साधना पोचली पाहिजे की नाही, निर्गुण साधना. तर ह्या ओवीवर चर्चा चालली होती. बहुता दिसा भेटले, तर त्या म्हणल्या, त्या गृहिणी साधक आहेत, त्या दासबोधांचा खूप अभ्यास आहे त्यांचा. त्या म्हणल्या या ओवीनं मला खूप आधार दिला. कसं, तर बघा त्यांचा मुलगा इथे अमेरिकेत असतो, मुलगा आणि सून. त्यांनी काही कारणास्तव, आता मला माहिती नाही काय, त्यांनी भारतातनं मूल काय म्हणतात दत्तक घेतलं. मग त्यांना ते काय 1-2 महिन्याचंच मूल मिळालं त्यांना. पण त्याचं पासपोर्ट व्हिसा आणि ते सगळं ते येईपर्यंत त्यांना भारतात त्यांना काय कागदपत्र व्हायला वेळ लागला. त्यांना 5-6 महिने त्यांचे तिकडे गेले. त्यांना राहायला लागलं. मुलगा आणि सून आलटून पालटून. आणि आईकडे ते आता त्यांचं काय नात ती वाढली 6-7 महिन्याची. मग इकडे आले, नेमका कोविड सुरू झाला. इथं आल्या. मग आता 3 वर्ष भेट नाही त्यांची. आल्या इकडे. तर म्हणल्या मला माझ्या नातीने ओळखलंच नाही.
जितकं जीवापाड म्हणे मी ती अशी मेहनत केली आणि त्यांना म्हणे सुनीनं सांगितलं, तुमचं भारतीय म्हणे मी भारतात सोसलं तुमचं, आम्हाला आमचं मूल अमेरिकन पद्धतीनं वाढवायचं आहे. हम्म. ठीक आहे, वाढवा. म्हणजे कसं, तर ती मुलाला लहानपणापासून वेगळ्या खोलीत झोपवायचं एकट्याने. तर बाई सांगत होते, हे मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे, संसारात राहून दासबोध कसा आपल्याला आधार आहे ते सांगतोय. त्या म्हणल्या, अहो मी ते मुलीचं दुसऱ्या दिवशी आवाज बसायचं, 1 वर्षाचं सुद्धा बाळ नाही, तिचा आवाज बसला रडून रडून, पण हे गेले नाहीत म्हणे त्या मुलाला. ते एकटं वाटेल रात्री झोपेत म्हणून, काय असेल शास्त्र मला माहित नाही. तर म्हणले, मग तुम्हाला दासबोधाचा तुम्ही अभ्यास करता तेव्हा साथ कशी दिली? तर म्हणले, मला हे समर्थ काय सांगतात ते पटलं, की म्हणजे देवाला असंच वाटत असेल का? आपण जेव्हा त्याला मानत नाही, तेव्हा देव म्हणत असेल की हा जीव माझ्यापासनं आला आणि मलाच ओळखत नाही हा. म्हणजे भगवंताला, माझ्या गुरूंना किती वाईट वाटत असेल की हा मला कसा ओळखत नाही. म्हणून म्हणले की हे, म्हटलं मग तुम्ही तुमच्या गुरुचा हात कसा बघता तुमच्या जीवनामध्ये? तर त्या म्हणल्या, ह्या ओवीची आठवण करण्यासाठी त्यांनी माझ्या नातीला सांगितलं, ह्या आजीला ओळखू नकोस. ह्यात सुद्धा मी म्हणे मी माझा लाभच समजते. बघा, त्यांना वंदन केलं मी त्यांचं, अजून मला स्मरत आहे की साधक निर्भय कसा बनतो. बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. बघा, हे मी ब्रह्मज्ञानी होईल, माझ्या पाठीमागे काही ज्ञानाचा तेज वगैरे यायला नको बरं का. माझ्या माझ्या संसारामध्ये असलेल्या अडचणींमध्ये जर मला समाधान लाभलं ना, दुसऱ्याला दोष नाही, तर मग आपले नेहमीचे मंत्र आपल्याला माहिती आहेतच हो, की सून अशी आहे, सासू अशी आहे, आपले नेहमीचे मंत्र आपल्याला माहितीच आहेत. ते ते आता काय, त्याच्यात कोणाला सुख मिळालं आहे का? तर हे बहुता दिसा आपले भेटणासे आपण, हे खरं आहे. त्याचा आपल्या परीनं आपण आपली जाणीव भगवंताशी तादात्म्य करायला पाहिजे. मग याचा उपासना आणि व्यवहारामध्ये कसा उपयोग व्हावा? तर त्या बघा, समर्थच सांगतायत, आहे तुतके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. बघा, मला वारंवार अखंडानंद स्वामींच्या त्या वाक्याची आठवण होते. आपल्या भाग्याने त्यांनी त्यांच्या आठवणी लिहून ठेवल्यात. ते 16-17 वर्षाचे होते. त्याच्या आधीपासून ते उडिया बाबा म्हणून एक संत होते, त्यांच्या दर्शनाला जायचे. तर त्यांनी उडिया बाबांना विचारलं की सगळ्यात श्रेष्ठ सिद्धी कुठली? हा, 13-14 वर्षाचा मुलगा विचारतोय, सगळ्यात श्रेष्ठ सिद्धी कुठली? त्या उडिया बाबांना अनेक सिद्धी होत्या. त्यांच्या आश्रमात पुढे नंतर अखंडानंद 36-40 वर्ष झाल्यानंतरचे त्यांनी त्या पण आठवणी आहेत, ते नंतर सांगेन कधीतरी. अं, पण त्या पण उडिया बाबा तेव्हा त्यांना काय म्हणले, सब बर्दाश्त कर देना, ये दुनिया की सबसे बड़ी सिद्धी है. म्हणजे सगळं सहन करायचं ही सगळ्यात मोठी सिद्धी आहे. कोण सांगतंय? उडिया महाराज. आणि हे आहे तुतके देवाचे, म्हणजे जसं आहे ठीक आहे, छान आहे, ऐसे वर्तणे निश्चयाचे. मग आता बाकीचं आपण बघितलं, प्रपंची पाहिजे सुवर्ण म्हणून परमार्थी पंचीकरण. आणि मग हा सुखी होण्याचा मार्ग काय बघितला? कर्म, उपासना आणि ज्ञान, हा क्रम आहे बरं का. येणेर आहे समाधान. कर्म म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की कर्मयोग. कर्मयोगाने माझं मन तयार होतं ज्ञान स्वीकारण्यासाठी. म्हणजे जे आपलं नेहमीचं कार्य असतं ते देवाला अर्पण केलं की ती उपासना होते. त्या आश्रमातले स्वामीजी कसं म्हणले की आम्ही ते आयुर्वेदिक औषधं देतो, काही जण फक्त 4 तास आम्ही व्हॉलेंटिअर ह्या मंगळवारी 4 तास येऊ म्हणून ते 4 तास येतात, तेही चांगलं आहे, ते कर्म म्हणून करत असतील. म्हणजे आमचे काही पेड व्हॉलेंटियर्स पण आहेत, ते कर्म म्हणून करतात, कर्म आहे. पण हे मी सेवा म्हणून करायला लागलो की माझं जे कर्म आहे तेच उपासना होईल. आणि ही उपासनेनं
मी ज्ञान मिळवण्यास लायक होईल. येणे राहे समाधान, हा क्रम आहे. मग चला आता आपण पुढे चलो. हे आत्म्या अनन्यता बोलली, हे एवढं पुरे. फक्त त्याचा आपण एक फलित बघू की आत्म अनात्म विवेक करून साधना सुलभ होते. आणि मला शरणागती काय, अनन्यता काय म्हणजे ते समजते. ती एक फिजिकल ऍक्ट राहत नाही तो शरणागती म्हणजे. आता बघा, आता हे प्रस्ताव पूर्व विषयाशी ससंगत झाली ही. आता आपण याच्या पुढच्या ओव्या बघू. जीव जगत आणि ईश्वर. चला. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे. कारण असं आहे समर्थांच्या मते, हा आत्मानात्म विवेक करून ज्ञान साधना करून त्यांना काही कोणाला आपल्याला गुहेत ठेवायचं नाही. आपल्याला या जगाच्या व्यवहारात उतराच आहे. म्हणून जग काय आहे हे पण कळलं पाहिजे. म्हणून हे पिंड कार्य आणि ब्रह्मांड हे मूळ कारण आहे. या कारणातनं कार्य तयार झालं. तर हे फक्त हे कळण्यासाठी ही पंचमहाभूतांचा विषय समर्थांना मान्य आहे. तो पुढच्या ओव्या बघू, मग आपण आपल्या शब्दात त्याचा सोपा अर्थ बघू. असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे ते शाश्वत, जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे. सार म्हणजे आता आपल्या बोली भाषेत आपण ज्याला परमनंट म्हणतो ना, ते परमनंट म्हणजे सार. आणि टेम्पररी, ज्याची शाश्वती देता येत नाही, ते म्हणजे असा. ते एक संत खूप छान सांगत होते. तसा डिसेंबर महिन्यामध्ये अमेरिकेतनं अनेक जण भारतात जातात. मग ते स्वामीजींना भेटतात. मग ते ते असं वेदांताची चर्चा होतेच. तर त्या चर्चेमध्ये एक जण काय म्हणले, स्वामीजी आम्हाला समजेल असं सांगा, हे सार असार म्हणजे काय. त्यांनी सांगितलं परमनंट. तर त्यांनी उदाहरण इतकं सुंदर दिलं. ते म्हणले, आता त्या ग्रुपमध्ये स्त्रिया जास्त होत्या, म्हणून ते म्हणले, आय कोट एक्झॅक्ट हिज वर्ड्स. म्हणजे तुम्ही बायका काय करता, म्हणजे इथं आल्यानंतर साड्या विकत घेता भारतामध्ये. मग त्या दुकानदाराला काय म्हणता, रंग पक्का आहे ना, रंग जाणार नाही ना. म्हणे ठीक आहे म्हणे, व्यवहार म्हणून तुम्ही करा. पण म्हणे बघा, आता याला म्हणे वेदांत लावू आपण. ती म्हणे ती साडी विकत घ्यायची, साडी अशाश्वत, ती किती टिकेल याची काही गॅरंटी आहे का, नाही. ती साडी तुम्ही घालणार का नाही, तुम्ही ज्याला भेट देता ते ती साडी घालतच नाही हल्ली कोणी. म्हणजे ती म्हणजे आपल्या देहाचा भरोसा आहे का, नाही. म्हणजे जी साडी घालणारी बाई अशाश्वत, ते वस्त्र अशाश्वत, मग त्याचा रंग फक्त म्हणे तुम्हाला पक्का पाहिजे. तर आता कशासाठी. तर म्हणे असं आपलं फुटक ज्ञान आहे, त्यांनी तुटक ध्यान केलंय. तसं समर्थांनी हे वर्णन केलंय. तर म्हणले हे असं, याला काही म्हणे विवेक म्हणत नाहीत. म्हणजे तुम्ही घ्या दुकानात साडी, रंग पक्का बघून वगैरे, ती चर्चा तुम्ही करा, पण त्याला किती अर्थ आहे एवढंच मी सांगतो. तर हे सार आणि असार, किंवा म्हणले पिंड म्हणजे आता आपण बघितलं देह जगत, हे सगळं माझ्या देखत सगळं हे कार्य आहे. आणि त्याचं खरं कारण ब्रह्म आहे. हे समजण्यासाठी हे पंचमहाभूत सांगितले. पृथ्वी जळापासून आली, पुढे ते जळी मिळाली. तर एक जण म्हणले होते की एक तुमच्या दासबोधामध्ये आता म्हणे, आता पुढे म्हणे हा तुमचा पंचमहाभूतांचा विषय येणार आहे ना, तर काय म्हणे आधी येऊन गेलाय. तर हो बा म्हटलं, आधी येऊन गेलाय. तर मीच मनामध्ये विचार केला की पुनरावृत्ती का करावी लागते. तर म्हटलं, मी मनाशीच विचार करत होतो. तर हे मी आता माझा विचार करतो, तुम्हाला पटलं तर बघा, नाही तर सोडा. पुनरावृत्ती का करावी लागते आणि पुनरावृत्ती कसली केली आहे, हे दोन प्रश्न येतात की नाही. पुनरावृत्ती का करावी लागते आणि कसली केली आहे. तर ही का करावी लागते पुनरावृत्ती, हे आपण रामदास स्वामींच्या शब्दातच ऐकू.
आता हे आपण बघितलं बघा, हा समाज जर आधीच्या दशकांमध्ये येऊन गेलेला संबंध वेदांत श्रवणाचा सार आहे म्हटल्यावर त्या निमित्ताने आपली रिव्हिजन पण होईल. चालेल ना? थोडे आधीचे रेफरन्स बघितले तर पुनरावृत्ती का करावी लागते? तर हा जगत ज्योती म्हणजे बघा, संबंध जगामध्ये ब्रह्म कसं बघायचा हाच विषय 10व्या दशकात होता. आताही तोच आहे. तिथं काय म्हणले? देवापासून सकळ झाले, हे सर्वांस मानले, परी त्या देवास ओळखिले पाहिजे की. आणखीन एका ठिकाणी म्हणले, देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्व काही, परंतु त्यांची धारणा काही तैशीच नसे. देवाने समजा आपल्या मनाविरुद्ध केलं, हं, तर आपल्याला देव आवडत नाही. आता बघा, आम्ही जेव्हा लहान होतो ना, त्या ते आम्हाला काय वाटायचं, ते भारत पाकिस्तानच्या क्रिकेटच्या मॅच व्हायचा ना, तर आम्हाला असं वाटायचं देव फक्त भारतालाच मदत करतो. असं वाटायचं. हं. आता ते किती चुकीची आहे की नाही कल्पना, मर्यादित आहे की नाही. अशी प्रार्थना करायला हरकत नाही, पण ती मर्यादित आहे की नाही. आता समजा भारताची टीम समजा हरली तर देव नाही म्हणणार का? हं. तर म्हणजे ती मर्यादित झाली की नाही. तर असं पण त्या देवाला ओळखलं पाहिजे पण. तर तर ते काय म्हणले, सिद्धांचे जे निरूपण ते साधकास न मने जाणं, पटकन त्याच्या मनास येत नाही हो साधकाच्या मनाला. का म्हणले, पुनरावृत्ती का करायला लागते? पक्व नाही अंतःकरण म्हणून या. आहा, पक्व नाही अंतःकरण म्हणून या. ते असं आहे, मी ते आमच्या बालविहारमध्ये आम्ही आता 3 ते 5 वर्षाचे सुद्धा वर्ग सुरू केले. तर मग त्या मुलांना गोष्ट सांगायला लागते. आता दरवेळी कुठून नवीन गोष्ट आणणार? तर ते एक 4 वर्षाची मुलगी होती, तिला मी मग आपल्या मनामध्ये दोन लांडगे आहेत, एक चांगला लांडगा आहे, एक गुड वुल्फ अँड बॅड वुल्फ. मग ते चांगल्या वुल्फला करायचं हे सगळी गोष्ट सांगितली. हा हा म्हणे, म्हणतात जेव्हा वेन यू ईट कुकी, टेल युअर सेल्फ आय एम फीडिंग द गुड वुल्फ. असं सगळं झालं. तर तिच्या शेजारी जी मुलगी होती, तिला तिच्या आईनं नवीन चपला आणल्या. आता ही पहिली मुलगी रडायला लागली की मला नाही नवीन चपला. तर आई म्हणली तिची, अहो म्हणे हिच्या घरी 10 चपला आहेत, तिला दररोज नवीन चपला कुठून आणू मी? पण पण त्या मुलीचाच दोष आहे का? आपण काय, आता ती छोटी 4 वर्षाची मुलगी, ती काय म्हणली, आपण काय म्हणू, पक्को नाही अंतःकरण म्हणून झालं हे सगळं होतं. असं तसं आपलं अंतःकरण पक्व नाही. आपणही त्या लहान मुलीसारखे, माझी अवस्था तरी त्या लहान मुलीपेक्षा वेगळी नाही. वी आर ऑल ग्रोन अप चिल्ड्रन. मनाने, सिद्धांताच्या दृष्टीनं आपण अजून चिल्ड्रनच आहोत. पक्व नाही अंतःकरण म्हणून. चला, आता ही पुनरावृत्ती का करावी लागली ते कळलं. पुनरावृत्ती कसली केली आहे ते बघूया आपण. चला, हे पृथ्वी जळापासून आली हा जो विषय तोच बघणार आहोत. पण आता ही पुनरावृत्ती कसली केली आहे, तर हे पिंड कार्य आहे, ब्रह्मांड कारण आहे. म्हणजे सगळे आपण ब्रह्मापासून आलेले आहोत हे कळण्यासाठी हे आपण पुन्हा मागे जाणार आहोत 9व्या दशकामध्ये, की असे अनेक अनुमान असतात. ते अनुमान म्हणजे अंदाज, ते जायला पाहिजे. पिंडासारखी ब्रह्मांड रचना, नये आमुच्या अनुमान, प्रचित पाहता नाना मते भांबावती. म्हणजे गोंधळ दिसतोच की. जे पिंडी तेची ब्रह्मांडी, ऐसी बोलावयाची प्रौढी, हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलिती. आमच्यासारखे पोपटपंची करणारे बोलतच असतात दर दर निरूपणामध्ये, जे पिंडी ते ब्रह्मांडी. पण पिंड ब्रह्मांड एक रहाटी, ऐसी लोकांची लोकधाटी, परी प्रत्ययाचे परिपाटी तबो न सके. हम्म. माझ्या त्या प्रत्ययाला माझ्या वागणुकीत येते का ते? मग हे का येत नाही? मग त्याचं विवरण करतात. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे 4 पिंडाचे देह आहेत, आणि तसेच विराट
हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 आहेत. याचा सगळ्यात सार स्वामीजींनी आज आपण जो समाज बघत आहोत त्याच्यात फक्त 4 ओव्यांमध्ये आटोपलंय. पण आपण रिव्हिजन म्हणून या ओव्या आपण अगदी थोडक्यात बघू की हे शास्त्र धाटी जाणावी, परी प्रचित कैसी आणावी, प्रचित पाहता गथा गोवी होत आहे. प्रचित म्हणजे मला कळत नाही, ते नुसते शब्द, त्याचं व्याकरण कळतं, मराठी भाषा कळते, पण ते कळत नाही की मी ब्रह्मांडापासून कसा आलो. तर आता आपण बघूया की प्रचित पाहता गथा गोवी होत आहे, ती न होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. हे पिंडाचे 4 देह आणि ब्रह्मांडाचे 4 देह याचं आपण मॅपिंग करूया या पंचमहाभूतांवर. हे जे त्यांनी सांगितलं त्याचे आपण मॅपिंग करू. हे असं आहे की एक आहे पिंड, एक आहे ब्रह्मांड. ठीक आहे. तर मी काय आहे, माझं शरीर काय आहे, ते स्थूल शरीर आपलं आहे. आणि जे स्थूल, जे विशाल पर्वत, नदी, हा पर्वत, सगळं झाडं दिसतात, ते देवाचं विराट स्वरूप देवाचं. माझं मन सूक्ष्म आहे की नाही, माझं मन सूक्ष्म आहे. तसं या विश्वास पण एक सूक्ष्म मन आहे. बघा, समाजाला सुद्धा एक मन असतं. रागावलेला अँग्री क्राऊड, मग त्याचं एक वेगळं मन असतं. तसं एक एक सूक्ष्म मन असतं. तर माझ्या मनात ज्याला मी मन म्हणतो ते हिरण्यगर्भ. मग मी ज्या, आता हे वेदांताच्या ह्याच्याप्रमाणे, मी जे भोग भोगण्यासाठी जन्माला आलो, की ज्याला आपण कारण शरीर म्हणतो, ते गेल्या वर्षी गेले अनेक जन्मांपूर्वीचे भोग जे आता पक्व झाले ते भोगण्यासाठी, त्याला म्हणतात कारण शरीर. तसं या विश्वाला पण एक कारण स्वरूप आहे, अव्याकृत, ज्याला इंग्रजी शब्द तुम्ही म्हणाल अनमॅनिफेस्ट. ते अनमॅनिफेस्ट आहे. आणि त्याच्याही खालच्या तरावर महाकारण किंवा मूळ प्रकृती आहे, हे आहे. आता याची चर्चा आपण का करत आहे ते आधी ध्यानात घ्या. ब्रह्म आणि पिंड याची चर्चा फक्त आपली साधना दृढ व्हावी म्हणून समर्थांना मान्य आहे, बरं का. ते फक्त सूक्ष्म ह्याच्यावरती आपण चर्चा करू. त्या सूक्ष्म पिंडाचं किंवा ब्रह्मांडापासून जे मी आहे, तर सूक्ष्म भाग पण ब्रह्मांडापासूनच आहे. त्याच्यामध्ये माझ्या सूक्ष्म देहाचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 भाग आपल्या सोयीसाठी आपण केले. त्याला बाकीच्या वेदांत वाङ्मयामध्ये ह्या 4 देवता आहेत, पण त्या सध्यापुरत्या बाजूला ठेवू. फक्त आपण हे साधना म्हणजे काय, ते साधना म्हणजे जाणणे, त्याची अनुभूती, प्रचिती यायला पाहिजे. आणि प्रचिती म्हणजे माझ्या साधनाची, समाधानाची परिपूर्णता. आणि ही अनुभवाशिवाय हे जाणणे म्हणजे ते ऐक्य, इन्फॉर्मेशन झाली, ते नसावं. यासाठी जीव, जगत आणि ईश्वर याचा स्थूल सूक्ष्म विस्तार त्यांनी 5 पंचमहाभूतांचा, या जगाचा विस्तार सांगितला. तर सगळ्यात सूक्ष्म महाभूत कुठलं, तर आकाश आहे. आकाश म्हणजे आपण जे दिसतो आकाश, ज्याच्यामध्ये ढग येतात ते नाही, तर स्पेस, अंतराळ ज्याला म्हणतो ना आपण, ते. मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर वायू आला. वायू सुद्धा दिसत नाही. मग वायूनंतर अग्नी आहे. अग्नी हे पंचमहाभूतातलं पहिलं तत्व आहे की ज्याला रूप आहे. मीनाताई नांदेडकरांनी गेल्या वेळेस सांगितलं, त्याची चर्चा आपण थोडी केली. मग पाणी आहे, पाण्याला आपण रस म्हणतो, ते पाणी आहे. आणि मग सगळ्यात जड ही पृथ्वी आहे. तर हे या तन्मात्रा म्हणजे अत्यंत शुद्ध स्वरूपात ही पंचमहाभूत आहेत, ती एकमेकात मिसळून ती जड झाली. पण त्यात सगळ्यांमध्ये एकमेकाचे अंश आहेत. तो फक्त आपण थोडक्यात आपण एक चार्टद्वारे बघू की पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली. हे समर्थ उलट्या क्रमाने जातात, जिथनं आपण आहोत तिथनं ते सुरू करतात. आता बघा, आपण जिकडे तिकडे ऐकतो समुद्राची लेवल वाढते, पृथ्वी ती तळाला, त्याची रसात पृथ्वी भाग तो पाण्यामध्ये जातो, जळाची उत्पत्ती वाढली, पृथ्वी जळापासून आली, ते जळी
मिळाली. जळाची उत्पत्ती वाढली तेजापासून. म्हणजे जळाचं जळ कारण आहे, पृथ्वी कार्य झालं, ते कार्य कारणात लीन झालं. तसंच जळ तेजे शोषले, महत तेजे आटोन गेले, जळ आटलं. पुढे तेजसी उरले सावकाश. तेज झाले वायोपासुनी, वायो झडपी तया लागुनी, तेज जाऊनी दाटणी वायोचीच झाली. वायो गगनापासून झाला, मागुता तेथेच विरला, ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री. तुम्ही म्हणाल हे सगळं काय आहे? हे पाच तत्व जाणण्याची जरूर आहे का स्थूलाला जाणण्यासाठी? तर असं आहे, या सूक्ष्म याच्यामधलं समजण्यासाठी स्थूलाचं वर्णन जरूर आहे. म्हणून आपण काय करू, पंचमहाभूत जी आता या समासामध्ये समर्थांनी सांगितलेत ना, ते एका चार्टद्वारे बघू, म्हणजे समजेल. या म्हणजे आपल्याला आवाक आहे. आपण काय म्हणतो, एक द्रव्य असतं आणि त्याला गुण असतात. म्हणजे द्रव्य म्हणजे पैसे नाही, द्रव्य म्हणजे जड पदार्थ, सबस्टन्स ज्याला म्हणतो ना आपण, सबस्टन्स ते म्हणजे द्रव्य. आणि त्याच्या प्रॉपर्टीज असतात, सबस्टन्स अँड इट्स प्रॉपर्टीज. तसं हे पंचमहाभूत आहेत, ते आपल्याला त्याच्या क्वालिटीजनी कळतं, त्याच्या क्वालिटीजनी. म्हणजे नुसता आंबा हा शब्द आहे, पण मग आंब्याचा आकार काय आहे, आंब्याचा रंग कुठला आहे, आंब्याची चव आहे, मी आंब्याला स्पर्श करतो, हे सगळे आपण ते आपल्याचा अनुभव घेतो की नाही. तसं एक पंचमहाभूत आणि त्यांची गुण. आता आपण असं करू, तर पहिला गुण काय असेल तर शब्द आहे. आणि तो शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. आणि पंचमहाभूत काय आहेत तर आकाश. तर आकाशाचा गुण, आता गुण म्हणायचं तो शब्द आहे. आता बघा, एक उदाहरण समजण्यासाठी देतात. तुम्ही समुद्राच्या किनारी गेलात, एखादा रिकामा शंख आहे, तो कानाला लावला तसा एक आवाज आल्यासारखा होतो, आवाज. किंवा असं म्हणतात या आकाशामध्ये ओम सगळा भरून आहे असं म्हणतात. तर आकाश, मग आता आकाशाला स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही, पण ते कारण या आणि आहे. मग आकाशापासून वायू झाला. मग आपल्या वायू आपल्या अंगाला स्पर्श करतो, वायूला स्पर्श आहे. पण वायूला राहायला वायू आहे कुठे? आकाशात आहे ना वायू. अस्तित्व वायूचं, आकाश असल्याशिवाय वायू असेल का? नाही. म्हणून वायूमध्ये आकाश समावित आहे. आणि आणि वायूला शब्द आणि स्पर्श, घोंगावणारा वारा आणि स्पर्श दोन्ही आहे. अग्नी काय आहे तर अग्नी या आकाश आणि वायूमधनं अग्नी आला. तर अग्नीमध्ये या पंचमहाभूतांचं समजण्यासाठी आणखीन एक वेगळ्या तऱ्हेनं सांगतो. या पंचमहाभूतांची त्यांची स्वतःची अशी एक क्वालिटी आहे. जसं अग्नीला रूप आहे, ते आकाशाला नाही, वायूला नाही. पण अग्नीमध्ये आधीचे दोन्ही गुण आहेत. म्हणजे अग्नीमध्ये वायूचा स्पर्श आहे आणि आकाशाचा शब्द आहे. अग्नीमध्ये स्पर्श गुण आहे. मला पटत नसेल तर तुम्ही स्पर्श करून पहा. पण पण अग्नीला लाकूडनं आवाज येतो की नाही, त्या लाकडामधनं अग्नीचा आवाज येतो, ठिणग्या उडतात. तर त्या तत्वाला, प्रत्येक तत्वाला त्याची स्वतःची एक प्रॉपर्टी आहे, पण त्याचबरोबर आधीच्या सुद्धा आहेत. याचा उद्देश काय, की मी जरी सध्या आता पाण्यामध्ये रस आहे आणि तो रस आहे आणि रूप पण आहे. बर्फ असतो, बर्फाचे वेगवेगळे आकार खंड असतात, ते पाणीच आहे. पण त्याला रूप आहे, स्पर्श आहे, शब्द पण आहे पाण्यात. हे सांगण्याचा उद्देश असा की मी आता पृथ्वी म्हणजे मी जड देहाला धरून चाललो ना, तर देहाला जसं आता समजा पाण्यामध्ये जर काही त्याला वास येत असेल तर आपण म्हणू हे कसला वास येतोय याला, आपण काहीतरी माती घाण काहीतरी मिसळली असं म्हणू. तर एक जण म्हणले की म्हणे पाण्याला काही चवच नाही, ह्याच्यात काय पाण्याचं महत्व आहे. असं नाही बरं का, वेदांता दृष्टीने विचार काय करायचा. म्हणे ते काय म्हणले, आम्हाला तर म्हणे प्यायला सरबत आवडतं, पाणी नाही. मग पाणी श्रेष्ठ का सरबत? म्हटलं, अहो पाणी नसेल तर सरबत बनवू शकू का आपण?
नाही. आणि जर त्या पाण्याला आधीच काही वास असेल तर तुम्ही सरबत बनवाल का त्या पाण्याचं? नाही. पाणी स्वतः निर्मळ आहे, त्याला कुठलीही चव नाही, हीच तर पाण्याची विशेषता आहे. त्याच्यामुळेच तर आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो, त्या पाण्यापासून वेगवेगळी पेय बनवू शकतो. तर काही चव नाही म्हणून ते कमी नाही लेखायचं, ती ती त्याची महानता आहे त्या पाण्याची. ह्यासाठी या पृथ्वीमध्ये आधी जे गुण आहेत, तर मला ह्या मार्गाने परत जायचं आहे आकाशाकडे. म्हणून बघा, जे साधनेमध्ये जे गूढ स्वामी आहेत, त्यांचे अनुभव लिहिलेत, ते म्हणतात साधकाला आधी पृथ्वीत सुगंध येतो. साधना जर तुमची फळाला येत असेल, तुम्हाला असा सुगंध येईल. तुम्ही जर मानसपूजेमध्ये गुरूंची कुठल्या अत्तर लावलं, गुरुजींना तुळशी वाहिल्यात, तुम्हाला प्रसादाला कुठला एखादा पदार्थ केला, त्यांना तुम्हाला त्याचा सुगंध येतो. हं. तुमच्या जिभेला गोडी जाणवू लागेल आणखीन पुढच्या स्टेजमध्ये. तर असे याचे गुण आहेत. पण हे फक्त एक साधना म्हणून त्यांना गुरु समर्थांना मान्य आहे. तर या सूक्ष्माचं ईश्वर सगुण आणि निर्गुण हा जो भाग आहे, तो आता आपण पुढच्या आठवड्यात बघू. पण ह्या क्रमाने आपल्याला उलट परत जायचं आहे, की जिथे आपण आहोत तिथे आपण आपण साधना केली पाहिजे. हे पंचमहाभूतांचं बघताना आपलं मॅपिंग उलट भगवंताकडे केलं पाहिजे. त्या शेअर मार्केटमधल्या तज्ज्ञांसारखं जसं त्यांनी त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे बघा. मी खूप शिकलो त्यांच्याकडनं, की ते सिनेमा पाहत असताना सुद्धा त्यांचं अर्थशास्त्र विसरू शकले नाही. तसं मी जगात वावरताना देवाला विसरलो नाही. की माझं साहजिकच आत्मानात्मविवेक, पंचमहाभूतात मी पृथ्वीवर जरी असलो तरी ह्याच्यामध्ये उलट्या क्रमाने आकाश सुद्धा आहे. हे पंचमहाभूत भगवंतापासून आलेलं आहे. अशी माझी सतत आठवण राहण्यासाठी साधना म्हणून वेदांताला हे पंचमहाभूताची प्रोसेस, पंचीकरण हे मान्य आहे. ठीक आहे, आता आपण इथे थांबू. आपली वेळ संपली. मग आता मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.